कलीम दत्ताला काय म्हणे, अरे त्याला 50 एकर आहे, गरीब आहे ती. पुन्हा कलीम अनिकेतला काय म्हणे, अरे ह्याला ते 20 एकर आहे, काय नाही भिकारी. पुन्हा किसनला तर 10 एकर आहे, ह्याचं काही खरं नाही. बरोबर. म्हणजे ना आमच्या इथं का नाही डिसेंबर मध्ये आमचं वर्ष सुरू होते, हा तुझं कर डिसेंबर मध्ये, काहीच अडचण नाही. बरोबर. फक्त यादी सेम आली. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा पहिला चॅप्टर म्हणजे सेट्स हा चॅप्टर आपण बघणार आहोत. मित्रांनो, सेट्स म्हणजे काय बघा. आता पहिल्यांदा सिंपल आपण एक आपल्या गावठी भाषेमध्ये काय म्हणतो आपण सेट्सला, की बाबा समूह, किंवा मराठीमध्ये आपण संच म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे काय बघा, एखाद्या गोष्टीचं कलेक्शन किंवा एखाद्या गोष्टीचा ग्रुप म्हणजे सेट असतं. बरोबर. ही ढोबळमानाची व्याख्या झाली. बरोबर. ढोबळमानाने आपण व्याख्या केली काय, काही गोष्टींचा समूह, काही गोष्टींचं कलेक्शन, ह्याला सेट म्हणतो आपण. बरोबर. पण आता आपल्याला मॅथ्स मध्ये एकदम करेक्ट डेफिनेशन बघायची आपल्याला. बरोबर. तर सेट म्हणजे काय आता ते आपण बघूया. मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण बघूया नेमकं सेट म्हणजे काय. बघा, पहिलं उदाहरण आहे मित्रांनो, फ्लॉवर ऑफ बुके. बरोबर. हे बुके ऑफ फ्लॉवर. बरोबर. म्हणजे फुलांचा पुष्पगुच्छ. बरोबर. समजा मित्रांनो तुम्हाला एक पुष्पगुच्छ आणून दिला मी. बरोबर. तर त्या पुष्पगुच्छामध्ये जर मी एका विद्यार्थ्याला दिला, त्याला म्हणलो यामधील फुलांची यादी कर, तो काय करणार बाबा, त्याच्यामध्ये गुलाब आहे, जाई आहे, जुई आहे, काय पुन्हा जे फुलांचे नाव असतील ते. तोच फ्लॉवर मी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला दिला, तर तो तीच यादी करेल का नाही. बरोबर का. पहिल्या विद्यार्थ्यांची यादी केली तशीच सेम यादी करेल का नाही. म्हणजे यातले घटक बदलणार आहेत का, ह्याच्यातले घटक फिक्स आहेत का नाही. म्हणजे मी याची लिस्ट करू शकतो. बरोबर. आणि लिस्ट कशी करू शकतो मित्रांनो, फिक्स, क्लिअर, डेफिनेटली. बरोबर का. म्हणजे एकदम करेक्ट लिस्ट येणार आहे आपली. जरी ह्यानं केलं, जरी त्यानं केलं, किती जणांनी केलं तरी आपली लिस्ट करेक्टच येणार आहे. बरोबर. आता दुसरं उदाहरण काय मित्रांनो, बंच ऑफ कीज म्हणजे चाव्यांचा जुडगा. म्हणजे कीजचा बंच नसतो का. बरोबर. बघा, आता मी तुम्हाला एक कीजचा बंच दिला. बरोबर. तुम्ही काय म्हणणार, सर्व ह्याच्यातली एखादी चावी तुमच्या घराची असेल, एखादी किचनची असेल, एखादी आपल्या कपाटाची असेल, तिजोरीची. बरोबर. म्हणजे चाव्यांची पण आपण यादी करू शकतो. कुणाला दिली तरी तू चाव्यांची यादी करू शकतो. किंवा काही या चाव्यांवर नंबर असतात. बरोबर. ह्या नंबरची चावी, त्या नंबरची चावी. म्हणजे आपण याची पण लिस्ट करू शकतो. आणि क्लिअरली, डेफिनाइट म्हणजे ठराविकपणे, निश्चितपणे आपण त्यांची यादी करू शकतो. काय अडचण आहे का नाही. पुन्हा आता फ्लॉक ऑफ बर्ड्स. बरोबर. फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे काय, पक्ष्यांचा थवा. आकाशात आपण पक्ष्यांचा थवा बघतो, त्याची पण आपण यादी करू शकतो ना. बाबा कशाचा आहे, पोपटाचा थवा आहे का, कोकिळीचा आहे का, कुणाचा थवा आहे. बरोबर. आणि त्यातल्या पण घटकांची आपण यादी करू शकतो का नाही. कोणता मोठा असेल त्यातला पक्षी, कोणता छोटा असेल, यादी तर करू शकतो तुम्हाला आणून दिल्यावर त्याची. बरोबर. त्यानंतर पाईल ऑफ नोटबुक्स. बरोबर. पाईल ऑफ नोटबुक्स म्हणजे वह्यांचा गट्टा. काय ह्याचा, वह्यांचा गट्टा. आता मित्रांनो, समज तुम्हाला 5 वह्या दिल्या, तुम्ही काय म्हणता बाबा, एक गणिताची वही आहे, एक मराठीची वही आहे, एक हिंदीची वही आहे, एक संस्कृतची वही आहे, आणि एक उरलेली काय विज्ञानची किंवा इतिहास भूगोलची वही. म्हणजे कुणाला जरी मी वह्या दिल्या, तुमच्या मित्राला दिल्या किंवा तुम्हाला दिल्या, तर त्या वह्यांची यादी सेमच येणार आहे, फक्त खाली वरी होईल फक्त. म्हणजे ह्याची पण आपण लिस्ट करू शकतो. आणि ती कशी, नेमकेपणाने अचूक लिस्ट करू शकतो. बरोबर. आणि प्रत्येकाची सेमच येणार आहे. तुमची सेम येणार आहे, तुमच्या वडिलाची सेम येणार आहे, तुमच्या घरच्या भावाला जरी दिली ती लिस्ट तरी एकच येणार आहे. पुन्हा त्यानंतर बघा, कलेक्शन ऑफ नंबर्स. आता काय, इथं कलेक्शन ऑफ नंबर दिले तुम्हाला. बघा, सगळ्यांना दिसतंय, सगळे काय वाचणार त्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अनंत, इन्फायनाइट. बरोबर. सगळ्यांना याची यादी करा म्हणलं, इन्फायनाइट पर्यंत पण सगळ्याची सेमच येणार नाही यादी. बरोबर आहे. चुकणार आहे का, म्हणजे ह्याची पण आपण लिस्ट करतो. बरोबर. लिस्ट म्हणजे काय बघा, अचूक, सर्वांची बरोबर. बरोबर आहे. दोघा जणांनी केली तर दोघांची पण लिस्ट बरोबर येते. सगळ्या गोष्टींची लिस्ट बरोबर येणार का बघा. जर तुम्हाला एक बुके दिला, मित्रांना जरी फ्लॉवर बघितले, त्याची यादी केली, फुलं, तर ती पण यादी एकच येणार आहे. दुसऱ्या मित्रांनी केली तर यादी एकच येणार आहे. पुन्हा सगळ्या गोष्टींचं म्हणजे काय, यांचं उत्तर एकच येणार आहे. सगळ्यांची लिस्ट एकच येणार आहे. अशा गोष्टींना, अशा समूहांना, अशा कलेक्शनला आपण सेट म्हणतो. काय मित्रांनो, सेट म्हणतो. काय म्हणतो, सेट म्हणतो.
मित्रांनो कळालं सेट म्हणजे काय, की बाबा अचूक आणि नेमकेपणाने आपण दिलेल्या गोष्टीची यादी करू शकतो, त्याला आपण सेट म्हणतो. विषय संपला. एवढंच सेट आहे, बरोबर. आता पुस्तकात आपल्याला काही उदाहरणं दिलीत की खालीलपैकी कोणते उदाहरणं सेटचे उदाहरण आहेत आणि खालीलपैकी कोणते उदाहरणं सेटचे नाही आहेत ते आपण बघूया. मित्रांनो आता तुम्हाला फळ्यावर 2 उदाहरण देत, याच्यापासून आपण सेटची एकदम बेसिक आयडिया आपण जाणून घेणार आहोत. बघा आता मित्रांनो तुम्हाला 2 उदाहरण देत. काय बघा, पहिलं उदाहरण आहे लिस्ट ऑफ 10th पास्ड पीपल इन विलेज. म्हणजे ही दिलेली माहिती आहे का, ह्याच्यातून तुम्हाला 10वी पास झालेले लोक घ्यायचे फक्त. किती? 10वी पास झालेले, बरोबर. तर आता माझा एक मित्र आहे, काय त्याचं समजा नाव ए आहे आणि दुसरा एक मित्र बी वाला, बरोबर. आणि तसंच इकडे काय केलंय, गावातल्या श्रीमंत लोकांची यादी करायला सांगितली, बरोबर. गावातल्या श्रीमंत लोकांची. मग ती कराय कुणाला सांगितली बाबा, कलीमला एक सांगितली, काय कलीमला एक सांगितली आणि अनिकेतला एक सांगितली, बरोबर. ही यादी करा म्हणलो, असंच काम दिलं त्यांना. आता मित्रांनो मला सांगा, याला म्हणलं की 10वी पास झालेले लोक कोण आहेत गावात? सिंपल आहे मित्रांनो, 10वी पास झाली कळते ना, शिक्षण दिलं. 12वी झाली म्हणजे 10वी झाली असेल, कलीमची 11वी झाली म्हणजे 10वी झाली असेल, दत्ता MBA ला आहे म्हणजे 10वी झाली आहे त्याची, अनिकेत बीटेकला आहे म्हणजे 10वी झाली, किसन 9वीच आहे म्हणजे 10वी झाली त्याची नाही. म्हणजे ए काय लिस्ट करेन मित्रांनो, एक तर ऋषी येईल त्याच्यात, पुन्हा कलीम येईल, पुन्हा दत्ता येईल, पुन्हा अनिकेत येईल, त्यात किसन येईल का? नाही. आणि बीला पण अक्कल आहे ना बाबा, ज्यांची 10वी झाली दोघांची लिस्ट सेमच येणार आहे का नाही, वेगळं येणार आहे का? त्याला कळत नाही का 10वी कोणाकोणाची झाली, म्हणजे दोघांची पण लिस्ट काय येणार आहे, सेम येणार आहे, बरोबर. म्हणजे गावात 10वी पास झालेले लोक फिक्स असतात ना, सरळ त्यांना जर म्हणलं तुमचा आम्हाला मार्क म्हणून दाखवा, पास आहे का नाही, नाव लिहून घ्यायचं, विषय संपला, बरोबर. आता इकडे बघा मित्रांनो, काय गावातील श्रीमंत लोकांची यादी करायला सांगितली. कुणाला? कलीमला म्हणलंय आणि अनिकेतला म्हणलंय. हे दोघं पण त्या गावातली माणसं आहेत, बरोबर. आता बघा कलीम काय म्हणते, बाबा गावातले श्रीमंत लोक, आमच्या गावात फक्त ऋषी श्रीमंत आहे म्हणते. का? कलीमला किती आहे जमीन? 80 एकर जमीन आहे. मग कलीम काय म्हणते, माझ्यापेक्षा जास्त ज्याला जमीन आहे त्याला श्रीमंत म्हणत असते, बरोबर का. त्याच्या बघा कलीम दत्ताला काय म्हणे, अरे त्याला 50 एकर आहे, गरीब आहे ती. पुन्हा कलीम अनिकेतला काय म्हणे, अरे ह्याला ते 20 एकर आहे, काय नाही बिकारी. पुन्हा किसनला तर 10 एकर आहे, ह्याचं काही खरं नाही, बरोबर. म्हणजे कलीमची यादी श्रीमंत लोकांची काय येईल बाबा, ऋषी येईल त्यात, बरोबर. पुन्हा अनिकेत, आता अनिकेत काय म्हणे बघा, अनिकेत म्हणे आपल्याला 20 एकर आहे, आपल्यापेक्षा गरीब फक्त किसन आहे, किती 10 एकरवाला. अनिकेत काय म्हणे, त्याची श्रीमंत लोकांची यादी काय येईल बघा, एक तर दत्ता बी श्रीमंत आहे, कलीम बी श्रीमंत आहे, ऋषी बी श्रीमंत आहे, बघा बरोबर. काय ऋषी, पुन्हा कलीम आणि पुन्हा दत्ता, बरोबर आहे का. आणि तसंच मित्रांनो जर मी काय म्हणलं, किसन तू यादी कर म्हणलं गावातली श्रीमंत लोकांची, बरोबर आहे. मग किसन काय करणार मित्रांनो, ऋषी पण घेणार, कारण सगळे श्रीमंत त्याच्यापेक्षा, कलीम, पुन्हा दत्ता, पुन्हा अनिकेत, बरोबर. म्हणजे मित्रांनो श्रीमंत, गरीब, हुशार, ढ ह्या गोष्टी सापेक्ष आहेत, त्या रिलेटिव्ह आहेत, त्या फिक्स तुम्ही मोजू शकत नाही. कसं ठरवणार कोण श्रीमंत आहे, किती वेळ ठरवायचं. दुसऱ्या गावात गेलं तर त्याला 150 एकर आहे, एका गावात गेलं त्याला 1000 एकर आहे, बरोबर आहे. नेमकं श्रीमंत आणि गरीब कसं ठरवायचं ते आपल्याला ठरवायला येत नाही, ते सापेक्ष आहेत. ऋषी म्हणणार मायापेक्षा बाकी गरीब आहेत, बरोबर आहे. किशन म्हणणार मायापेक्षा सगळे श्रीमंत आहेत. नेमकं काय आहे बाबा इथं का नाही, दत्ता का नाही, इथं काय म्हणतंय, समजा आता इथं काय देतंय अनिकेत, किसन काय म्हणते अनिकेत श्रीमंत आहे, पण अनिकेत वरी कुठं श्रीमंत नाही, बरोबर आहे का. म्हणजे आपण गावातल्या श्रीमंत लोकांची किंवा वर्गातल्या हुशार लोकांची यादी करू शकतो का आपण. समजा वर्गात तुमच्या मुख्याध्यापकाली म्हणले व तुमच्या वर्गातील हुशार पोरांना उभं करा, बरोबर. मग गणितात सर म्हणते बाबा गणितात पैकीच्या पैकी मार्क पडणारे उठा, बरोबर आहे, त्यांना हुशार म्हणले. मराठी सर म्हणले मराठीत पैकीच्या पैकी मार्क पडलेले उठा. आता असं तर होणार नाही की प्रत्येक वेळेस गणितात बी तीच टॉपर आहेत, मराठीत बी टॉपर आहेत. हुशार कसं ठरवायचं, आपल्याला हुशार ठरवा येत नाही,
पुन्हा श्रीमंत ठरवा येत नाही, कोण मजबूत आहे हे पण ठरवा येत नाही क्लिअरली बरं का. म्हणजे मित्रांनो हा सेट आहे का नाही, म्हणजे ह्या तिघांनी याद्या केल्या, माहिती सेम आली का नाही आली, म्हणून हे सेट नाहीये. आणि ह्याच्यात बघा इथं आर आहे, इथं आर आहे, इथं के आहे, इथं के आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, म्हणजे ह्याची माहिती बरोबर आहे. अजून 100 जणांना जरी यादी करायला लावली तरी हीच यादी येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं बघा, हा झाला सेट आणि हा सेट नाहीये. म्हणजेच याचा अर्थ ज्या गोष्टींची आपण क्लिअरली यादी करू शकतो, अचूकपणे नेमकेपणाने यादी करू शकतो, त्याला आपण सेट म्हणायचा विषय संपला. आता पुस्तकातले उदाहरण बघूया. मित्रांनो आता पुस्तकात आपले काही उदाहरण दिलेत बघा. डिसाइड सेट ऑर नॉट, म्हणजे सेट आहे का नाही आपल्याला ठरवायचं. सिंपल आहे बघा. काय पहिलं उदाहरण काय, डेज ऑफ वीक. आता जगात कुणाला बी सांगितलं की आठवड्यातील वार सांगा, सगळेजण काय सांगणार मित्रांनो बघा, सगळ्याची लिस्ट हीच येईल का नाही. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. किती झाले मित्रांनो, 7. सगळे 7च वार सांगतील ना, काही अडचण आहे का, यादी बदल का कोणाची नाही, बरोबर. म्हणजे हा काय झाला, सेट झाला. सेट म्हणजे काय, यादी कुणाची चेंज होणार नाही असं लक्षात ठेवायचं. पुन्हा ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास, मी तुम्हाला मगाच सांगितलं होतं मित्रांनो की वर्गातील शूर विद्यार्थी किंवा वर्गातील हुशार विद्यार्थी बरं का, हे आपण ठरवू शकतो का. कुणी खेळात हुशार आहे, कुणी अभ्यासात हुशार आहे, कुणी गणितात हुशार आहे, कुणी चित्रकलेत हुशार आहे, क्लिअरली आपण ठरवू शकतो का. काही तिचं मापदंड काही पॅरामीटर आहे त्याचा नाही, विषय संपला. म्हणजे हा सेट नाही, बरोबर. म्हणजे मराठीचे सर म्हणतील दुसरेच हुशार आहेत, गणिताचे सर म्हणतील ही हुशार आहे, कुणी इतिहास भूगोलमध्ये हुशार विद्यार्थी असतील, सगळ्याला सगळे सर हुशार म्हणणार आहेत का. मला सांगा, एखाद्याला गणितात 100 पडले त्याला गणिताचे सर हुशार म्हणणार, एखाद्याला 80-70 पडले गणितात त्याला काय म्हणणार, ह्याला काही येत नाही, बरोबर. पण त्याच 70 वाल्याला इतिहासमध्ये 100 पडले तर इतिहासचे सर काय म्हणतात, त्याला हुशार म्हणणार, बरोबर. म्हणजे आपण ठरवू शकतो का हुशार ढग नाही. त्यानंतर मंथ सिनियर, आता वर्षातील 12 महिने सगळ्याला माहितीत ना, सेमच असतात ना. काय बाबा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 12च महिने असतात ना, कुठे बी गेलो तरी 12च महिने आहेत ना. हे बदलणार आहे का, ही लिस्ट कोणाची बदलणार आहे का नाही. म्हणजे हा काय झाला, सेट झाला. पुन्हा आता मित्रांनो फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. काउंटिंग म्हणजे मोज संख्या. आपल्याला माहिती आहे ना मित्रांनो, सेट चॅप्टर बघताना माझा आता आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेल की क्लासिफिकेशन ऑफ नंबर, तर महत्वाचा टॉपिक आहे बरं का. ते तुम्ही आधी केलं तर हा धडा खूप सिंपल जाईल तुम्हाला, बरोबर. नंबरचे टाइप्स आपल्याला कळले तर काहीच अडचण नाही बघा. काउंटिंग नंबर्स म्हणजे काय, काउंटिंग कुठून सुरू करतो आपण, 1 2 3 4 5 6 इथून सुरू करतो. पण विचारले काय, पहिले 10, मग लिहून काढू का मी बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मित्रांनो बघा, आता ही यादी कुणाची बदलणार आहे का, सगळेजण 1 पासूनच मोजतात आणि पहिले 10 पर्यंत 10च येईल ना. म्हणजे हा पण काय झाला, सेट झाला. त्यानंतर बघा स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे काय, महाराष्ट्रातील मजबूत किल्ले, बरोबर मित्रांनो. आता मित्रांनो मला सांगा, मला प्रतापगड किल्ला मजबूत वाटतो, मला रायगड किल्ला मजबूत वाटतो, बरोबर आहे. मला तोरणा किल्ला समजा मजबूत वाटत नाही, मला वाटत नाही, मला वाटत नाही. तुम्हाला वाटेल तोरणा मजबूत आहे, एखाद्याला वाटेल सिंहगड मजबूत आहे, बरोबर आहे. ज्याची त्याची पसंत आहे, ज्याचे त्याचे पॅरामीटर आहेत, ज्याचे त्याचे मापदंड आहेत, किंवा हे मजबूत आहे किंवा ही मजबूत नाही, बरोबर आहे का. मग हिची यादी सगळ्याची बरोबर येईल का, मला एखादा वाटत नाही मजबूत किल्ला आहे, बरोबर. प्रत्येकाची यादी वेगवेगळी, मग यादी वेगळी आली म्हणजे हा सेट नाही. पण मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले, बरोबर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांचं निर्माण केलं तो सेट होऊ शकतो का, की सगळ्यांना माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले कोणते बांधलेत, ती तर बदलू शकत नाही, बरोबर आहे. बांधणारे कोण आहेत, शिवाजी महाराज, बरोबर आहे. मग त्याची यादी बरोबर आहे, तो सेट होऊ शकतो. पण स्ट्रॉंग फोर्ट जे मजबूत किल्ले ती होऊ शकत नाही. म्हणजे मित्रांनो जी रिलेटिव्ह कन्सेप्ट असते ती कधीच सेट होऊ शकत नाही. गरीब श्रीमंत होत नाही, हुशार ढ होत नाही, म्हणजे स्ट्रॉंग वीक होत नाही. तसं आता बघा प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम. आता प्लॅनेट्स इन आवर सोलार सिस्टीम म्हणजे प्लॅनेट्स म्हणजे ग्रह आणि सोलार सिस्टीम म्हणजे
सूर्यमाला. आता तुम्हाला झाले 5वी 6वीला सूर्यमाला झाली. आपल्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत मित्रांनो? 8 ग्रह आहेत. फिक्स आहेत. मी तुम्ही बदलू शकतो का? नाही. बरोबर, ते फिक्स आहेत ना 8च ग्रह. म्हणजे आता सगळे तेच सांगणार काय बाबा, पहिल्यांदा मार्स आहे ही, बरोबर, नाही मर्क्युरी, पुन्हा काय व्हेनस, पुन्हा अर्थ, पुन्हा मार्स, पुन्हा ज्युपिटर, पुन्हा सॅटर्न, पुन्हा युरेनस आणि पुन्हा नेपच्यून. हे अशा प्रकारे 8च ग्रह आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, कशात? सूर्यमालेत. म्हणजे हा पण काय झाला? सेट झाला, संपलं. आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा, सेट मध्ये मागचं पुढं पुढचं मागं. कोणी म्हणला आम्ही पहिल्यांदा रविवार घेणार, काय अडचण नाही, घे. यादी बदलायली का? नाही. पुन्हा कोणी म्हणेल बाबा मला का नाही ग्रह उलटे म्हणायचे, नेपच्यून पासून म्हणायचे, मन काहीच अडचण नाही, तरी सेटच. यादी चेंज होईल का? नाही. पुन्हा एक जण म्हणेल नाही मला का नाही संख्या अशा अल्टरनेट करून लिहायचे, लिहि, काहीच अडचण नाही. पुन्हा महिना व आमच्या इथं का नाही डिसेंबर मध्ये आमचं वर्ष सुरू होते, हा तुझं कर डिसेंबर मध्ये, काहीच अडचण नाही. बरोबर, फक्त यादी सेम आली. बरोबर. आता यानंतर मित्रांनो सेट कसा लिहायचा किंवा सेट मधील घटक कसे असतात, सेटचं नाव कसं लिहायचं, त्याला कंस कोणता वापरायचा, बरोबर, ह्या आणि पुन्हा सेटच्या 2 पद्धती असतात, एक लिस्टिंग मेथड आणि दुसरी असते रूल मेथड. ते पण आपण शिकूया. मित्रांनो आता एक उदाहरणानं आपण काय सेट कसा लिहायचा, सेटला तो कंस कोणता द्यायचा, पुन्हा सेटचे एलिमेंट कसे लिहायचे आपण, बरोबर आहे, ह्या सर्व गोष्टी एक उदाहरणानं आपण समजून घेऊया. बघा मित्रांनो, आता पहिलं उदाहरण काय, सेट ऑफ नॅचरल नंबर. काय? सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, बरोबर. बघा आता मी लिहितोय ना, 1 2 3 4 5 6. मित्रांनो नॅचरल नंबर संपतात का? ते अनंतपर्यंत जातात, ते संपत नाहीत म्हणून तिथे डॉट देत. मित्रांनो आपल्याला लिहायचं सेट. आता सेट लिहायला काय लागतं मित्रांनो, पहिल्यांदा सेटचं नाव लिहावं लागतं, आपल्याला सेटचं नेम लिहावं लागतं. आता सेटचं नेम आपल्याला कॅपिटल मध्येच लिहावं लागतं, बरं का. कॅपिटल जी आपली बाराखडी असते का काऊंची, ए बी सी असं आपण झेड पर्यंत लिहू शकतो, बरोबर आहे. हे आपल्याला नाव त्याला वापरावं लागतं. बघा आता नॅचरल नंबर आपण जनरली कशाने डिनोट करतो, कॅपिटल एन, बरोबर. बघा मग मी नाव कसं देणार, हे कॅपिटल एन, बरोबर, हे बरोबरचं चिन्ह मध्ये. हा आता सेट तर आपण लिहिलेलं आहे मध्ये. आता सेट कोणत्या कंसात दाखवायचे मित्रांनो, कर्ली ब्रॅकेट. कोणते? कर्ली ब्रॅकेट. मराठीत आपण ह्याला महारपी कंस म्हणतो, बरोबर. सिंपल मित्रांनो असा आपला सेट लिहितो आपण. ही झाली लिस्टिंग मेथड, बरोबर. कळलं तुम्हाला? आणखी एक उदाहरण घेतो मी, चला. काय? डेज ऑफ वीक. काय? डेज ऑफ वीक. काय बाबा, आता मित्रांनो ही सॉरी स्पेलिंग, डेज ऑफ वीक. हा बघा आता काय, आता कोणतंही अक्षर द्या, काही अडचण नाही, कॅपिटल डी देतो मी नेम, पुन्हा बरोबर, पुन्हा हे कर्ली ब्रॅकेट. डेज काय असतात मित्रांनो, मंडे, पुन्हा ट्यूजडे, पुन्हा वेडनेसडे, पुन्हा थर्सडे, पुन्हा फ्रायडे, पुन्हा सॅटरडे, पुन्हा संडे. मित्रांनो हेच डे असतात. झाला आपला सेट लिहून, काय अडचण का. फक्त सेटचं पहिलं नाव, सेटचं नाव आपल्याला कॅपिटल अक्षरात लिहायचं, हे महत्वाचं आहे. पुन्हा बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि पुन्हा कर्ली ब्रॅकेट आणि मधले एलिमेंट लिहायचे, बरोबर. आता मित्रांनो महत्वाचं बघा, आता ह्यातलं एखादा एलिमेंट आहे बरं का, मला सांगायचंय बाबा ह्या एन नावाचा जो सेट आहे त्या सेटचा 4 हा घटक आहे, मला सांगायचं असं, बरोबर. मग मी कसं लिहिणार बघा, आता 4 लिहिणार, पुन्हा हे सिम्बॉल देणार आणि पुन्हा एन म्हणणार, बरोबर. आता ह्याचं काय, याचा अर्थ काय बघा, 4 हा संच एनचा घटक आहे. इंग्लिश मध्ये कसं वाचणार मी, 4 इज एलिमेंट ऑफ सेट एन. काय? 4 इज एलिमेंट ऑफ सेट एन. म्हणजे एलिमेंट म्हणजे घटक, बरोबर आहे, संपलं. आणि पुन्हा आणखी एक पद्धतीने लिहितो, 4 बिलॉंग्स टू सेट एन. काय?
4 बिलॉंग्स टू सेट एन. कोणत्याही पद्धतीने पण आपल्या पुस्तकामध्ये शक्यतो हीच पद्धत आहे. 4 इज एलिमेंट ऑफ सेट एन. बरोबर, म्हणजे 4 हा एनचा घटक आहे. एवढंच सिंपल. आपल्याला ते पुढे लागणार आहे बघा. पुन्हा आता ह्याच्यामध्ये पण एक उदाहरण घेऊ आपण. काय? वेडनेसडे इज एलिमेंट ऑफ सेट डी. काय? वेडनेसडे इज एलिमेंट ऑफ सेट डी. सिंपल. कळाल तुम्हाला मित्रांनो? आता याच्यानंतर आपण काय म्हणते त्याला, की जे लिस्टिंग मेथड आहे, जी रूल मेथड आहे, ती आपण बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण सेट 2 पद्धतीने लिहू शकतो बघा. पुस्तकात पण तुम्ही बघितलं असेल, एक लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच रोस्टर मेथड म्हणतो आपण. लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड पण म्हणतो. आणि दुसरी आहे रूल मेथड किंवा सेट बिल्डर. म्हणजे मित्रांनो, लिस्टिंग मेथड मध्ये काय असते, दिलेल्या घटकांची आपल्याला लिस्ट लिहायची असते आणि रूल मेथड मध्ये आपल्याला दिलेल्या घटकांचा रूल लिहायचा असतो, नियमात बसवायची असते किंवा त्या घटकांची प्रॉपर्टी सांगायची असते. एकदम सिंपल आहे दोन्ही पण. मित्रांनो बघा, आता पहिलं काय एक्झाम्पल, वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. आपण एक साथच दोन्ही पण मेथड शिकूया. वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट म्हणजे आपली जी इंग्रजीची बाराखडी असते, इंग्लिशचे जे अल्फाबेट असतात त्यातले वॉवेल्स माहित पाहिजेत. स्वर सगळ्यांना माहिती कोणते, ए ई आय ओ यू. बरोबर, बघा मी लिहून घेतो बघा. वॉवेल्सचा आपण व्ही कॅपिटल देऊ म्हणजे आपल्या सेटचं नेम होईल. इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए ई आय ओ यू. मित्रांनो झाला आपला लिस्टिंग मेथडने. आता रूल मेथडने कसं लिहायचं बघा. सिंपल आहे एकदम बघा. काय? व्ही ला व्ही बरोबर पुन्हा कर्ली ब्रॅकेट. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं असते, याच्यातले जे घटक असते त्याची प्रॉपर्टी लिहायची असते फक्त, बाकी काहीच नाही. ह्याची प्रॉपर्टी लिहायची असते. काय बाबा, ह्या अक्षरांना, ह्या एलिमेंटला, ह्या घटकाला आपण एक्स मानू. कोणतंही अक्षर माना, काय अडचण नाही, पण आपण जनरली एक्स मानतो, एक्स मानू. बघा काय, एक्स. पुन्हा आता ह्याच्यामध्ये काय लिहितो आपण बघा, अशी उभी रेष मारतो, त्याला कोलन म्हणायचं बरं का. काय त्याला म्हणायचं, कोलन. पुन्हा काय, आता आपण एक्स ची प्रॉपर्टी लिहू. एक्स काय बाबा, एक्स इज. एक्स इज हे काय मित्रांनो, वॉवेल आहे इंग्लिश अल्फाबेट मधलं. काय हे वॉवेल आहे तेच लिहून काढायचं. एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. काय? इन इंग्लिश अल्फाबेट. समजलं मित्रांनो? एवढं सिंपल आहे बघा. काय आता आपल्या पुस्तकात हे वाचायचं कसं पण दिलंय बघा. काय? सेट व्ही. काय नीट बघा, सेट व्ही इज सेट ऑफ ऑल एक्स. काय? सेट व्ही इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. कळलं मित्रांनो? काय? सेट व्ही इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, उभ्या रेषेला सच दॅट म्हणायचं, एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. सिंपल मित्रांनो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ. काय? लेटर इन वर्ड रिमेंबर म्हणजे रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा आपल्याला सेट लिहायचा आहे. माहिती आहे आपलं अक्षर दिसते ते लिहून घ्यायचे बघा. काय? आपण त्याला कॅपिटल डब्ल्यू देऊ नाव, काय अडचण नाही. बरोबर. हे कर्ली ब्रॅकेट बघा, आर आहे, पुन्हा ई आहे, पुन्हा एम आहे, पुन्हा बी आहे, आर ई एम बी. बरोबर झाले मित्रांनो. किती? 4च आहेत. तुम्ही काय म्हणता मित्रांनो, सर इथे ई डबल आहे, एम डबल आहे, ई तीनदा आहे. बरोबर, तुम्ही घेतलं नाही. बरोबर, आर डबल आहे. मित्रांनो सेट मध्ये आपल्याला कोणताही घटक रिपीट करता येत नाही. रिपीट करता येत नाही. फक्त एकदाच एक सेट एलिमेंट घेता येतो. बरोबर. मग मी ते रिपीट केले का? नाही रिपीट केलं. बरोबर. आता ही झाली लिस्टिंग मेथड. किती सोपी होती मित्रांनो. त्यानंतर आता बघा, हीच आपण रूल मेथड लिहूया. बघा सिंपल आहे. काय बाबा, ह्याला आपण एक्स मानू, एखाद्या घटकाला एक्स मानलं. बरोबर, सच दॅट एक्स. बरं का, काय एक्स बाबा, रिमेंबर या शब्दातील अक्षर आहे, लेटर आहे. सिंपल. काय? एक्स इज अ लेटर इन इन वर्ड. बरं का, इन वर्ड रिमेंबर. कळालं मित्रांनो? तुम्हाला इथं एलिमेंट रिपीट करायचे नाहीयेत. पुन्हा आता तिसरा बघा. काय? ऑड नंबर बिटवीन 1 and 10. सर्वांना ऑड नंबर माहितीत मित्रांनो. ऑड नंबर कुठून म्हणजे
1 ते 10 मधले विचारतात आपल्याला. काय ऑड, पहिल्यांदा ऑड नंबर दाखवतो मी. 1 3 5 7 9 पुन्हा 11 हे झाले मित्रांनो पॉझिटिव्ह ऑड नंबर. त्याच्या मागे निगेटिव्ह समजण्यासाठी सांगतो मी. -1 -3 -5 -7 हे ऑड नंबर असतात बरं का मित्रांनो. पण त्यांनी आपल्याला काय विचारले, ऑड नंबर बिटवीन 1 and 10. आता मित्रांनो इथं नीट लक्ष द्या, बिटवीन 1 and 10 म्हणजे 1 आणि 10च्या मधले. तिथं 1 आणि 10 घ्यायचं नाही बरं का, 1 आणि 10च्या मधलेच फक्त. बरोबर आहे. आता बघा ना, आपण काय म्हणतो, तो आमच्या दोघाच्या मध्ये बसलाय. बरोबर आहे. मग दोघाच्या मध्ये कोण बसलाय, तो बसलाय. हे दोघ बाकीचे घ्यायचे नसते. बरोबर आहे. मग 1 आणि 10 घेणार का मी? नाही. म्हणजे मी कुठून घेणार, 3 5 7 9. 1 ला घेईन का मी? नाही. म्हणजे आपला सेट काय झाला मित्रांनो बघा. आता ऑड नंबरचं समजा मी काय दिलं, कॅपिटल O दिलं, काय अडचण नाही बरं. पुन्हा कर्ली ब्रॅकेट काय, 1 3 हे सॉरी 1 नाही बरोबर, 3 5 7 9 बरोबर. सिंपल आहे मित्रांनो. आहे आपली लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड सिंपल. तसंच रूल मेथड लिहायची. काय बाबा, कॅपिटल O समजा बरोबर, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट पुन्हा एक्स सच दॅट काय, एक्स काय आहे मित्रांनो, एक्स काय आहे यातला कुणाला पण धरा, एक्स इज अ ऑड नंबर बिटवीन 1 and 10 बरोबर. काय, एक्स इज ऑड नंबर बिटवीन 1 and 10. संपलं मित्रांनो, एकदम सिंपल आहे. तुम्ही इकडून इकडे क्रॉस चेक करू शकता, इकडून इकडे क्रॉस चेक करू शकता. बघा आता, एक्स इज वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. मग काय म्हणतंय इथं, वॉवेल सांगितले बघा, वॉवेल आहेत का इकडं, आहेत. पुन्हा काय म्हणते इकडं, एक्स इज अ लेटर इन वर्ड रिमेंबर मधले वर्ड आहेत इकडे, आहेत का, REMB आहेत, REMB. पुन्हा एक्स इज ऑड नंबर बिटवीन 1 and 10. बघा इकडं 1 ते 10 मधील का नाही ऑड नंबर आहेत का, आहेत बरोबर. मित्रांनो याच्यानंतर आपण आणखी काही उदाहरणं बघूया. मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये बघा काय दिलंय, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स मध्ये उदाहरण दिले, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता, काय अडचण नाही. बघा पहिल्यांदा काय म्हणते, आपण इकडून इकडे जाऊया मित्रांनो रूल मेथड कडून बरं का. बघा काय म्हणते, एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन या शब्दामधील अक्षरांचा संच आहे. बघा मित्रांनो कोणता अक्षर रिपीट आहे का, नाही. पुन्हा नाव कॅपिटल मध्ये आहे, कर्ली ब्रॅकेट आहेत. आणि एक सांगायचं राहील मित्रांनो, प्रत्येक घटक कोमा देऊन द्यायचा. काय तुम्ही डी इकडे लिहिलं, एन इकडे लिहिलं तर काही अडचण नाही, फक्त कोमा द्यायचा. बरोबर. संचामध्ये क्रमाला काही बंधन नाही, क्रम असाच यावा, काहीच अडचण नाही. बरोबर. पुन्हा y is a number such that y square is equal to 9. आता मित्रांनो नीट समजून घ्या. बघा काय म्हणते हे, y square is equal to 9. मित्रांनो आता तुम्हाला माहिती की बाबा 3 चा वर्ग 9 आहे बरोबर आहे, हो का. 3 चा वर्ग 9 लिहिला मी, 3 चा वर्ग 9. पण मित्रांनो -3 चा वर्ग किती येईल बघा, ऋण 3 चा, निगेटिव्ह 3 चा. बघा मल्टिप्लिकेशन मध्ये मित्रांनो मायनस मायनस प्लस होत असते बरोबर आहे. 3 × 3 9 आणि हे प्लस झालं म्हणजे दोन्ही पण 9 आले मित्रांनो. इथं काय नसतं म्हणजे प्लसच असते बरोबर आहे. म्हणजे y स्क्वेअर इज इक्वल टू 9 याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती आल्या, 3 आणि निगेटिव्ह 3 बरोबर. म्हणजे बरोबर घेते बघा, निगेटिव्ह 3 आणि 3 बरोबर. पुन्हा काय म्हणते, z इज मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. म्हणजे काय म्हणतंय, अशी संख्या आहेत की त्या 5च्या पटीत आहेत. 5च्या पटीत कोणत्या असतात मित्रांनो, 5 15 10 20 25 30 35 40 बरोबर. पण काय म्हणते 30 पेक्षा लहान. बघा 5 10 15 20 25 30 घेतलंय का, नाही का, लेस दॅन 30 म्हणजे 30 पेक्षा लहान. एवढंच विचारलं मित्रांनो, सिंपल आहे, समजलं. आता तुमच्या पुस्तकामध्ये जो टेबल आहे फिल इन द ब्लँक्स वाला तो आपण घेऊया मित्रांनो. आता आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला टेबल दिलेलं आहे बरोबर आहे. याच्यामधले जे फिल इन द ब्लँक्स आहेत आपल्याला सोडवायचे. बघा पहिल्यांदा आपण पहिले समजून घेऊ काय म्हणते. बघा एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. म्हणजे काय म्हणतंय, इवन नंबर आहे, नॅचरल नंबर आहे. मित्रांनो नॅचरल नंबर कुठून सुरू होतात, 1 पासून सुरू होतात. 1 2 3 बरोबर, 4 5 6 असे सुरू होतात.
पण काय म्हणते ती इवन म्हणते. इवन म्हणजे समसंख्या, ज्या संख्यांना 2 ने भाग जातो. 2 ने कुणाला जातो? 2 ला, 4 ला, 6 ला, 8 ला, 10 ला, 12, 16 बरोबर. पण काय म्हणते 15 पेक्षा लहान. बघा 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 आहे का? नाही. का? 15 पेक्षा मोठी ना, आपल्याला 15 पेक्षा लहानच घ्यायचे, म्हणजे हा बरोबर आहे आपलं. बरोबर. पुन्हा दुसरं काय म्हणते, एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 and 20. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे कोणते असतात बघा मित्रांनो. बघा पहिला आहे 1, 1 चा वर्ग, पुन्हा 2 चा वर्ग 4, पुन्हा 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 बरोबर, पुन्हा 6 चा वर्ग 36. पण ते काय म्हणते आपल्याला 1 ते 20 मधले पाहिजेत आपले. काय? बिटवीन म्हणते. काय? बिटवीन 1 आणि 20 च्या मधले. 1 घ्यायचं नाही, 20 घ्यायचं नाही बरोबर. बघ किती असेल मित्रांनो, 1 सोडून द्या, 4, 9, 16. किती? 4, 9, 16. म्हणजे आपलं सेट काय येईल? कॅपिटल बी इज इक्वल टू 4, 9 आणि 16. संपलं आपलं सेट. काय अडचण नाही. पुन्हा मित्रांनो, पुन्हा काय दिलं बघा, सेट सी मध्ये काय दिलं? एलिमेंट ए ई आय ओ यू. सर्वांना माहिती हे काय आहेत? आपले वॉवेल आहेत इंग्लिश अल्फाबेट मधले. लिहूया काय? बघा एक्स म्हणूया त्याला. एक्स इज सच दॅट एक्स इज अ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. आणि मित्रांनो, रूल मेथड आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो बरं का. त्याच्यामध्ये काही अडचण नाही. जर कोणत्या शिक्षकाने तुम्हाला थोडीफार वेगळी सांगितली असेल, जर आपलं लिस्टिंग मेथड त्याचे बरोबर येत असेल तर ती सुद्धा बरोबर असते. त्याच्यामुळं रूल मेथड कुणी कशी सांगेल, कुणी कशी सांगेल, काही त्याचं अडचण नाही बरोबर. पुन्हा आता काय म्हणते, वाय इज अ कलर इन द रेनबो. बरोबर आहे. म्हणजे रेनबो म्हणजे काय? आपला इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यामधील कलर सांगा. सिंपल असते मित्रांनो. आता मी ते शॉर्ट मध्ये लिहितो, पूर्ण लिहित नाही बरं का. काय? कॅपिटल डी आहे, जागेचा अभाव आहे. काय? विबज्योर सगळ्यांना माहिती आहे ना, विबज्योर ट्रिक बरोबर. व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू बरोबर. बघा मी लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. व्ही आय बी जी वाय ओ आणि आर हे तुम्ही पूर्ण लिहा बरं का मित्रांनो, पूर्ण नाव लिहा. आता यानंतर पुढे काय बघूया. काय? एक्स इज अन इंटिजर अँड एक्स इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. मित्रांनो बघा, एक्स काय आहे? इंटिजर. इंटिजर कोणते असते मित्रांनो? 0, पुन्हा इकडे प्लसचे. बघा मी काढून देतो. नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला, सिंपल बघा. काय? हे मध्ये 0, इकडे +1, +2, +3, इकडे इन्फायनाइट, पुन्हा इकडे -1, -2, -3. म्हणजे हे माहिती तुम्हाला, काय अडचण नाही. बघा काय म्हणते, एक्स हा -3 पेक्षा मोठा आहे. -3 पेक्षा मोठा आहे म्हणजे इथून इकडे जायचं आपल्याला बरोबर. आणि 3 पेक्षा लहान आहे. 3 पेक्षा लहान आहे म्हणजे इकडे जायचे. म्हणजे एवढेच घ्यायचे आपल्याला. मध्ये कळलं मित्रांनो, सिंपल आहे. काय? आता बघा, कॅपिटल पी कर्ली ब्रॅकेट -2, -1, 0, 1, 2 कर्ली ब्रॅकेट क्लोज. सिंपल मित्र. पुन्हा काय दिलं आता, सेट एम दिला. काय दिलं? 1, 1, 8, 27, 64, 125. मित्रांनो हे काय आहेत मित्रांनो? हे क्यूब आहेत. काय आहेत? क्यूब आहेत, घन आहेत बरोबर. कुणाचे? नॅचरल नंबरचे. बघा आता एम काय, एक्स इज सच दॅट काय, एक्स काय आहे? क्यूब आहे. एक्स काय आहे? क्यूब. एक्स इज क्यूब ऑफ नॅचरल नंबर्स. मित्रांनो आता हे मी तुम्हाला मग म्हणलं होतं की आपण 2 पद्धतीने, 3 अनेक पद्धतीने सेट रूल मेथड लिहू शकतो. बघा मी काय लिहिलं, एक्स इज अ क्यूब ऑफ नॅचरल नंबर. बरोबर. बरोबर आहे का? नॅचरल नंबरचे क्यूब आहेत ना, बघा ना. हो का? हा 1 चा क्यूब आहे, हा 2 चा क्यूब आहे, हा 3 चा क्यूब आहे, इथं 4 चा क्यूब आहे, इथं 5 चा क्यूब आहे. आणि पुढे आपल्याला लिमिट दिली का? नाही. म्हणजे लिमिट नाहीये. आता दुसऱ्या पद्धतीने कसं लिहायचं बघा, मी वर लिहितो. कॅपिटल एम एक्स बरोबर आहे. एक्स इज सच दॅट एक्स इज क्यूब. क्यूब कसा लिहितो मित्रांनो आपण? समजा एक स्मॉल एन आहे बरं का. स्मॉल एन चा क्यूब कसं लिहिणार मी? एन क्यूब असंच लिहिणार ना. काय अडचण आहे का? एक्स इज काय मित्रांनो? एन क्यूब बरोबर.
आणि वेअर n इज काय नॅचरल नंबर. सिंपल एवढंच मित्र. ह्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. तर आता प्रॉब्लेम सेट 1 कडे आपण वळूया. मित्रांनो आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1 आपल्याला सोडवायचं आहे. बघा प्रॅक्टिस सेट मधला पहिला प्रश्न काय, राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म म्हणजे काय, लिस्ट मेथड मध्ये लिहायचे काय, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर. इव्हन म्हणजे सम, नॅचरल म्हणजे नैसर्गिक. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात मित्रांनो, आपल्या 1 2 3 पासून सुरू होतात, पण त्यातल्या फक्त सम घ्यायचे. मग सम कुठून सुरू होतात, 2 पासून. बरोबर, मग मी कुठून लिहिणार, 2 पासून. आता बघा याचं उत्तर काय, आपण त्याला कॅपिटल ई देऊ ना, काय अडचण नाही बरं का. पुन्हा 2 4 6 8 आणि संपतात का मित्रांनो, आपल्या समसंख्या संपत नाही, म्हणजे सो ऑन इन्फिनिटी. बरोबर. पुन्हा सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता इव्हन प्राईम नंबर आणि प्राईम नंबर माहित पाहिजे आपल्याला. काय ती प्राईम नंबर म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना स्वतः ती संख्या आणि 1 सोडून कुणीच भाग जात नाही बरं का. बघा उदाहरणार्थ बघा काय, 2 ला फक्त 1 ने आणि 2 नेच भाग जातो, अडचण नाही. पुन्हा 3 बघा, 3 ला 1 न आणि 3 नच भाग जातो, दुसऱ्या कोण जातो का, नाही. म्हणजे बघा आपले जे प्राईम नंबर तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघा, काय अडचण नाही. बघा प्राईम नंबर कुठे कोणते असेल, 2 3 5 7 11 13 17 पुन्हा 19. बरोबर आहे, अशा प्रकारे आपले प्राईम नंबर असतात. पण आपल्याला विचारलं मित्रांनो फक्त इव्हन नंबर बरं का, इव्हन प्राईम नंबर. याच्यामध्ये तुम्हाला इव्हन प्राईम नंबर कोणता दिसतो, 2 बरं का. बाकी कोणीच जगात एकही दुसरा इव्हन प्राईम नंबर नाही, फक्त 2 असतो. बरोबर. बघा काय, आता समजा प्राईम नंबरचा सेट आहे काय, 2 झालं आपलं उत्तर एवढं. पुन्हा काय म्हणते, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता इंटिजर्स म्हणजे काय मित्रांनो, तुम्हाला माहिती बघा, जे आपली नंबर लाईन असते, नंबर लाईन वर इकडे निगेटिव्ह नंबर्स 0 आणि इकडे पॉझिटिव्ह नंबर्स, ते असं असतं. बरोबर, तेच इंटिजर्स असतात. फक्त त्याने आपल्याला काय विचारलं मित्रांनो, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. त्याचे फक्त निगेटिव्ह घ्यायचे, आपल्याला पॉझिटिव्ह सोडून द्यायचे, 0 सोडून द्यायचे. बरोबर, मग निगेटिव्ह घेऊ आपण, काय अडचण नाही. समजा काय, ह्याला आय देऊ आपण, काय अडचण नाही. बरोबर, काय -1 -2 -3 -4 टिल इन्फिनिटी, काय अडचण नाही. बरोबर. पुढं 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, म्हणजे ते सूर मधले, संगीतामधले 7 बेसिक ध्वनी साऊंड असतात ना, कोणते, सा रे गा मा पा धा नी. काय, सा रे गा मा पा धा नी, ते लिहूया आपण. काय बघा याला कॅपिटल ई देऊ, काय अडचण नाही. सा रे गा मा पा धा नी. झाले मित्रांनो, 7 आहेत का बघा, 1 2 3 4 5 6 7 आहेत. आलं उत्तर. पुढे काय, क्वेश्चन 2, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड्स. म्हणजे जे आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट दिलेत बघा, सिम्बॉलचा वापर करून देत नाही, सिम्बॉल हा सिम्बॉल. बरोबर, त्यांचा आपल्याला वर्ड मधलेचे, अक्षरामधलेचे. बरोबर, काय लिहिणार बघा तुम्ही मित्रांनो. काय मी सांगितलं बघा, हे चिन्ह कशाचं आहे, बिलॉंग्स टू च किंवा एलिमेंट दर्शवण्याचं. बघा काय, 4/3 इज an एलिमेंट ऑफ थोडक्यात सेट क्यू म्हणा, काय अडचण नाही. सेट नाही लिहिलं तरी चालतंय बरं का, पण आपण सेट धरा म्हणून सेट लिहिले, नाही लिहिलं तरी चालतंय. पुढं आता बघा मित्रांनो, हे बिलॉंग्स टू चिन्ह आहे, पण त्याच्यावर काट मारली, रेष मारली. बरोबर, म्हणजे नाही म्हणते ते. काय, मग काय लिहिणार आपण, -2 is not an element of set n. बरोबर. पुन्हा खाली काय दिलं मित्रांनो, आता ह्याचा आपल्याला वर्ड मधलेचे, आपल्याला रीडिंग मी सांगितलं तुम्हाला कसलेच मित्रांनो, सेट p is the set of all p such that p is an odd number. सिंपल. काय बाबा, set p is set of all small p, बघा स्मॉल p आहे, all p such that p
P is an odd number. बरोबर मित्रांनो, आपण रायटिंग मध्ये लिहिलं मित्रांनो, रीड कसं करायचं हे लिहिलेलं बरोबर. आता मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन फर्स्ट झालाय, सेकंड झालाय, आता थर्ड घेऊ मित्रांनो. आता प्रश्न तिसरा आहे, काय म्हणते बघा, सिंपल आहे. राईट एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. म्हणजे आपण दोन्ही ज्या पद्धत शिकल्या, कोणत्या, लिस्टिंग मेथड अँड रूल मेथड, त्याची दोन दोन उदाहरणं कोणतेही लिहून टाका, काहीच अडचण नाही. पहिल्यांदा आपण लिस्टिंग मेथडची लिहूया बघा. लिस्टिंग मेथडची काय, पहिलं काय, समजा नाव देऊ आपण कॅपिटल पी, बरोबर. कॅपिटल पी काय पण देऊ, काय पण सेट लिहा बरं का, 1 2 3 4 5. म्हणजे आता सेट काय झाला, पहिल्या 5 मोज संख्या झाला सेट, बरोबर. दुसरे लिस्टिंग मेथड लिहू आपण, काय, समजा क्यू, काय अडचण नाही बरं का. काय लिहायचं, समजा AEIOU, म्हणजे काय, वॉवेलचा सेट, बरोबर. सिंपल आहे. आता मित्रांनो आपल्याला रूल मेथडने दोन लिहायचे बरं का. हा, काही पण लिहा, काहीच अडचण नाही, तुमच्या मनावर, बरोबर. बघा आता मी एक लिहितो, काय, समजा W, काय, X is such that X is a letter in word C. झालं. C या शब्दातील अक्षर हे X आहे, बरोबर. सिंपल. पुन्हा समजा मी I लिहिलं बरं का. I मध्ये काय लिहितो मी, X is such that X is state in इंडिया. म्हणजे हे कशात सेट झालं मित्रांनो, आपल्या देशातील राज्यांचा सेट. स्टेट म्हणजे राज्य, बरोबर. आपल्या देशात किती राज्य आहेत, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश. आणि वरला काय झाला, वर्ड मित्रांनो, वर्ड झाले. सी या शब्दातील अक्षरांचा संच, संपलं. आता मित्रांनो बघा काय म्हणतोय, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. म्हणजे लिस्टिंग मेथडनं यादी पद्धतीने आपले सेट लिहिले. बघा पहिला प्रश्न काय, ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर. म्हणजे आपलं भारतीय जे कॅलेंडर असतं, भारतीय दिनदर्शिका, म्हणजे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च हे आपले नाहीत, ते ग्रेगरियन कॅलेंडर आहे. आपलं कॅलेंडर कोणतं, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन, हे 12 महिने असतात, बरोबर. तर तुम्ही ह्याची यादी करा, काही अडचण नाही, तुम्हाला येतंय, बरोबर आहे. नाही तर आपल्या पुस्तकाच्या पाठीमध्ये सगळ्या मराठी महिने पाठ पाहिजे, महाराष्ट्रात राहतो ना आपण, मराठी महिने आले पाहिजेत. पुन्हा लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच किंवा सेट लिहायचं आपल्याला. सिंपल काय, कॅपिटल W लिहू आपण, काही अडचण नाही. पुन्हा काय मित्रांनो, C, पुन्हा O, M, P, पुन्हा E, पुन्हा L, पुन्हा N आणि पुन्हा T. झाला मित्रांनो संच कॉम्प्लिमेंटचा. तिसरं आहे मित्रांनो, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन. म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय असतात, सेन्सरी ऑर्गन, ज्यांचे ना आपण सेन्स करतो, ते 5च असतात. पहिली दुसरीचा विषय यायला पाहिजे आपल्याला. काय हो का, कॅपिटल S सेटचं नेम. पुन्हा काय बाबा, इयर म्हणजे कान, पुन्हा नाक, पुन्हा डोळे, पुन्हा जीभ आपली टंग, त्यांना आपण चव घेतो, आणि पुन्हा शेवटी स्किन. अशा प्रकारे 5 आपले सेन्सरी ऑर्गन आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो काय म्हणते, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. म्हणजे 1 ते 20 मधल्या मूळ संख्या, प्राईम नंबर आपल्याला लिहायचे. सिंपल आहे मित्रांनो, काय, कॅपिटल P इज इक्वल टू, पुन्हा काय, प्राईम नंबर कुठून सुरुवात होतो मित्रांनो, 2 3, बरोबर. चला 2 3 5 7 11 13 17 पुन्हा 19 झाले मित्रांनो. 1 ते 20 मधले प्राईम नंबर झाले. त्यानंतर नेम्स ऑफ कॉन्टिनेंट्स ऑफ वर्ल्ड. म्हणजे जगातील खंडाची नाव आपल्याला विचारले. खंडाची नाव सगळ्यांना माहित पाहिजेत. किती जगात खंड आहेत, 7 खंड आहेत. चला लिहूया. काय, कॉन्टिनेंटचं C घेऊया. पुन्हा एशिया, आफ्रिका, युरोप, पुन्हा ऑस्ट्रेलिया, पुन्हा नॉर्थ अमेरिका. काय, नॉर्थ अमेरिका,
पुन्हा साऊथ अमेरिका आणि शेवटचा अंटार्क्टिका. काय झाले 7 खंड मित्रांनो. आता चौथा झाला, आता 5वा प्रश्न बघूया मित्रांनो. क्वेश्चन 4 काय म्हणते बघा, यूज रूल मेथड, म्हणजे आपलं रूल मेथड लिहायचे. मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका की पुस्तकामध्ये उत्तर वेगळं दिलंय, पुन्हा शाळेतल्या सरांनी वेगळं शिकवलंय किंवा क्लासच्या. रूल मेथड कोणत्याही पद्धतीने तुम्हाला लिहिता येते, फक्त त्या रूल मेथडहून जे आपले उत्तर येतं ते आपलं सेमच यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्यात काही कन्फ्युजन करायची गोष्ट नाही. बघा पहिलं उदाहरण बघा काय म्हणते. ए सेट मध्ये काय देत घटक 1 4 9 16 25 36 49 64 81 100. म्हणजे हे काय आहेत मित्रांनो, वर्ग आहेत. बघा 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, 4 चा वर्ग, 5 चा वर्ग. बरोबर आहे. मग आता आपण कसं लिहिणार मित्रांनो, रूल मेथडनं उत्तर द्यायचं. सेट ए बरोबर इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, पुन्हा ह्याला आपण एक्स मानूया. काय एक्स, एक्स इज सच दॅट, हे काय आहेत मित्रांनो, वर्ग आहेत, कुणाचे तरी वर्ग आहेत. बरोबर आहे. म्हणजे काय, एक्स इज स्क्वेअर, काय एक्स इज स्क्वेअर ऑफ कुणाचे मित्रांनो, पहिल्या 10 संख्यांचा आहे का, पहिल्या 10 नॅचरल संख्येचा. बघा ना, हा 1 चा वर्ग, पुन्हा हा 10 चा वर्ग, पहिल्या 10 संख्यांचाच आहे ना. बरोबर. म्हणजे एक्स इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. मित्रांनो याला आपण दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. बघा कसं, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट एक्स इज, काय मित्रांनो, एक्स हा स्क्वेअर आहे, सिम्बॉल मध्ये लिहूया. एक्स काय आहे, स्क्वेअर आहे, म्हणजे एन स्क्वेअर. बरोबर, एन स्क्वेअर. वेअर एन इज नॅचरल नंबर, काय एन इज नॅचरल, हे नॅचरल नंबर आहेत का, 1 पुन्हा 2 3 4 हे नॅचरल नंबर आहेत. बरोबर. पण पुन्हा मित्रांनो लिमिट दिली आपल्याला. बघा 1 पासून 10 पर्यंत नॅचरल नंबर संपत आहेत का, अनंत आहेत, पण इथे आपल्याला किती 10 पर्यंतच दिले का नाही. म्हणजे काय लिहायचं, वेअर एन इज लेस दॅन 11, काय 11 पेक्षा लहान आहे. किंवा इथे तुम्ही असं पण लिहा, काही अडचण नाही, लिहू शकतात. बरोबर. त्यानंतर आता पुढलं गण बघा, सेट बी काय दिले, 6 12 18 24 30 36 42 48. सिंपल आहे मित्रांनो. काय हे 6 चे मल्टिपल आहेत, 6 च्या पटीतील संख्या आहेत. काय लिहिणार मी, बघा हे ऑर मध्ये बरं का, कोणतंही एक लिहा. सेट बी इज इक्वल टू काय एक्स सच दॅट एक्स इज मल्टिपल ऑफ 6, काय मल्टिपल ऑफ 6 लेस दॅन 50, 50 पेक्षा लहान 6 च्या पटीतील संख्येत आहेत का नाहीत, 50 पेक्षा लहानच आहेत ना, 6 8 48. पुन्हा काय म्हणते बघा, सी स्माइल SMILE. बरोबर आहे. म्हणजे सिंपली आपण कसं लिहू शकतो बघा, सी एक्स इज सच दॅट एक्स इज अ लेटर इन वर्ड स्माइल. बघा स्माइल मध्ये तेच अक्षर असतात का नाही, आहे का. बरोबर. पुन्हा मित्रांनो आता हे बी चं आपण उत्तर दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकतो. बघा कसं, बघा बी इज ब्रॅकेट मध्ये एक्स इज सच दॅट एक्स, म्हणजे हे काय 6 चे मल्टिपल, 6 च्या पटीतले, 6 च्या पटीतलं म्हणजे काय 6 गुणिले 1 6 गुणिले 2 6 त्रिक 6 त्रिक 6 चोक 6 35 6 6 36 6 7 42 6 8 48. म्हणजे आपण संख्येनं गुणतोय त्याला. म्हणजे काय बघा, x इज इक्वल टू 6n वेअर n इज नॅचरल नंबर. बरोबर आहे. नॅचरल नंबरच आहेत 1 2 3 4 5. आणि पुन्हा काय लिमिट द्यायची आपल्याला किती, 8 पर्यंत, 6 8 48. म्हणजे n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8 झालं. ह्या पद्धतीने पण लिहू शकतात. कोणती तुम्हाला जी सोपी पद्धत वापरती त्या पद्धतीने लिहा. ह्या वरच्यान लिहा, पुन्हा खालच्यान लिहा, पुन्हा ह्यानं लिहा, कोणतीही लिहा, काय अडचण. पुन्हा काय आपल्याला वाराची नाव दिलीत आठवड्यातली. काय सिंपल, कॅपिटल D कर्ली ब्रॅकेट एक्स इज सच दॅट एक्स इज डे ऑफ वीक. संपलं. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे काय, आता ही AET, काय AET हे अक्षर बघा,
टी मध्ये पण येतात, इट मध्ये पण येतात. कुणी टी लिहिल, कुणी इट लिहिल, त्याचं काय अडचण आहे का? नाही. मग ह्याचं उत्तर काय मित्रांनो? एक्स कर्ली ब्रॅकेट, पुन्हा एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर इन वर्ड इटल्या कुणी टील्या, काहीच अडचण नाही. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. याच्यानंतर आपण पुढील पार्ट घेऊया. धन्यवाद.